नमस्कार. 9 एप्रिल 2026च्या दैनिक चालू घडामोडींच्या सत्रात आपले स्वागत आहे. आजच्या भागात आपण महिला आणि कर्ज बाजारपेठ, PFBR अणुभट्टी, गोरखपूरमधील AI आधारित पूर प्रणाली आणि घारापुरी बेटांच्या ऐतिहासिक महत्त्वाची माहिती घेणार आहोत. तसेच मॅपिंगमध्ये आपण लेबनॉनचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. महिला आणि भारताची विकसित होत असलेली कर्ज बाजारपेठ. आपण महिलांच्या भारतातील विकसित होत असलेल्या कर्ज बाजारपेठेतील सहभागावर चर्चा करणार आहोत. आकडेवारीनुसार महिलांचा एकूण कर्ज पोर्टफोलिओ 76 लाख कोटी रुपयांवर पोहोचला असून तो भारताच्या एकूण कर्जाच्या 26% आहे. विशेष म्हणजे महिलांच्या व्यावसायिक कर्जांमध्ये 31% वार्षिक चक्रवाढ वाढ दिसून आली आहे. फ्रॉम बॉरोवर्स टू बिझनेस ओनर्स या अहवालातून स्पष्ट होते की गृहकर्जामध्ये महिलांचा वाटा 69% पोहोचला आहे, जे महिलांच्या आर्थिक सक्षमतेचे आणि मालमत्ता मालकीचे वाढते प्रमाण दर्शवते. PFBR अणुभट्टी, भारताची आण्विक झेप. GS3 भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रातील एका ऐतिहासिक टप्प्याची माहिती दिली आहे. तामिळनाडूतील कल्पक्कम येथे भारताचा पहिला स्वदेशी प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर यशस्वीरित्या क्रिटिकॅलिटी टप्प्यावर पोहोचला आहे. भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड म्हणजेच भाविनीद्वारे विकसित केलेली ही अणुभट्टी वीज निर्मिती करताना वापरल्या जाणाऱ्या इंधनापेक्षा जास्त इंधन निर्माण करते. ही प्रगत तंत्रज्ञान प्रणाली भारताच्या त्रिस्तरीय अणु कार्यक्रमातील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. गोरखपूर AI आधारित पूर प्रणाली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील एका अभिनव उपक्रमाची माहिती दिली आहे. येथे पूर व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AIचा वापर करणारी प्रगत प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ही प्रणाली पावसाच्या अंदाजाचे आणि नदीच्या पाणी पातळीचे अचूक विश्लेषण करून आपत्तीपूर्वीच इशारा देते. प्रशासकीय सुशासनाचे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून जीवितहानी कमी करण्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे, जे मुख्य परीक्षेसाठी केस स्टडी म्हणून वापरता येईल. प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रगती आणि परिणाम. आपण प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा आढावा घेणार आहोत. लघु आणि सूक्ष्म उद्योगांना विनातारण कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरू झालेल्या या योजनेत शिशु, किशोर आणि तरुण अशा 3 श्रेणींमध्ये अर्थसहाय्य केले जाते. या योजनेमुळे विशेषतः ग्रामीण भागातील महिला आणि तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. आकडेवारीनुसार या योजनेतील लाभार्थ्यांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय असून यामुळे तळागाळातील उद्योजकतेला मोठी चालना मिळाली आहे. D2D तंत्रज्ञान. तंत्रज्ञान क्षेत्रातील डायरेक्ट टू डिव्हाइस या क्रांतिकारी बदलाची माहिती आहे. हे तंत्रज्ञान उपग्रहांच्या माध्यमातून थेट स्मार्टफोनला इंटरनेट आणि कॉलिंग सेवा पुरवेल. यामुळे टॉवर नसलेल्या दुर्गम भागात, पर्वतरांगांमध्ये किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळातही संपर्क तुटणार नाही. घारापुरी किंवा एलिफंटा बेटे. आपण मुंबई हार्बरमधील युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या घारापुरी बेटांची सफर करणार आहोत. येथील लेण्या 8व्या शतकातील असून त्या प्रामुख्याने शैव पंथाशी संबंधित आहेत. 20 फूट उंच त्रिमूर्ती शिल्प हे येथील मुख्य आकर्षण आहे आणि अलीकडेच येथे पावसाचे पाणी साठवण्यासाठी बांधलेला T आकाराचा ऐतिहासिक तलाव सापडला आहे. राष्ट्रीय क्वांटम मिशन. द नॅशनल क्वांटम मिशनबद्दल माहिती दिली आहे. भारताने क्वांटम कम्प्युटिंग, कम्युनिकेशन आणि सेन्सिंगमध्ये जागतिक नेतृत्व करण्यासाठी हे मिशन सुरू केले आहे. भविष्यातील सुरक्षित डेटा ट्रान्सफर आणि अप्रगत औषध निर्मितीसाठी हे तंत्रज्ञान कणा ठरणार आहे. WHO आणि अर्जेंटिना. WHO जागतिक आरोग्याशी संबंधित अपडेट आहे. अर्जेंटिनाने डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नवीन लसीकरण धोरण राबवण्याचा निर्णय घेतला असून जागतिक आरोग्य संघटनेने या उपक्रमाला तांत्रिक सहकार्य दिले आहे. हवामान बदलामुळे दक्षिण अमेरिकेत डेंग्यूचे संकट वाढत चालले आहे. मॅपिंग. लेबनॉन. आपण पश्चिम एशियातील लेबनॉन या देशाचा नकाशा अभ्यासणार आहोत. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला सिरिया तर दक्षिणेला इस्रायल आहे. लेबनॉनचे भूमध्य समुद्राशी असलेले नाते आणि तेथील भूराजकीय स्थिती परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. अशा प्रकारच्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी ॲग्री सुपर बी अकॅडमीला फॉलो करा.